आपल्या घरात थोबाडीत मारली हिने, तुम्ही काहीच नाही बोलणार, हिला गप्पा बसणार आहात तुम्ही? ठीक आहे, तुम्ही शांत राहायचंय ना, तुम्ही राहा, पण मी शांत बसणार नाही. आत्ताच्या आत्ता स्वानंदीला घरातनं बाहेर काढते की नाही बघा. स्वानंदी, या क्षणाला आमच्या घरातनं चालती हो बाहेर. नाही, हे हिच्यासाठी खूप इझी असेल. तिने मालकावर हात उगारायचा आणि मालकीण फक्त हिला घराबाहेर काढणे. अशानेही शेफारेल मम्मा, आणि उद्या माझ्यावर आणि तुमच्यावर सुद्धा हात उगारेल. तिला शिक्षा व्हायला हवी, योग्य ती शिक्षा. तिने सुजितवर हात उगारलाय ना, मग हिला शिक्षा सुद्धा सुजितच देणार. सुजित हिच्या सणसणीत कानाखाली दे. आयुष्यभर हिच्या लक्षात राहिलं पाहिजे. सुजित, मी काय म्हणते ऐकू येत नाहीये का? हिच्या कानाखाली वाजव सुजित. सुजित, मार हिला. शालिनी, काय सांगताय तुम्ही? तुम्ही सुजितरावांना स्वानंदीला मारायला सांगताय, आणि तू संचिता तुझ्या नवऱ्याला हिला मारायला सांगतेस? तू लाज नाही वाटत तुम्हाला? डॅड, आणि ते सुद्धा माझ्या घरात, माझ्या समोर. ह्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीवर कोणीही हात उचलणार नाही, हे आमचे संस्कार नाहीयेत. आणि सुजितराव, तुमच्यावर आमचे संस्कार आहेत, तेव्हा सुजितराव हे कृत्य करणार नाहीत याची मला खात्री आहे. पण आधी स्वानंदीनी हे असं का केलं हे जाणून घ्यायला हवं. स्वानंदी, बोल. वा, हे चांगलंय. तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलात ना, तरी प्रश्न करता हिला? हा, ही खरं सांगणार आहे का? सुजित, तू मार तिला. मी बघते कोण येते तुला थांबवायला ते. मार हिला. सुजित, मार हिच्या कानाखाली. सुजित, मला कळतंय तुम्हाला स्वानंदीचा राग आलाय. स्वानंदी वहिनीने माझ्यावर हात उचलला ते त्यांचे संस्कार. डॅड आता बरोबर बोलले. एका बाईवर हात उचलण्याचे संस्कार माझ्यात नाहीये. माझ्यावर माझ्या डॅडचे संस्कार आहेत, या घराचे संस्कार आहेत. पण मी सॉरी, मगाशी रागाच्या भरात तुमच्यावर हात उचलला, पण तो हात कधीच तुमच्यावर पडला नसता. मी कधीच एका बाईवर हात नाही उचलू शकत, आणि प्रेग्नंट बाईवर तर नाहीच नाही. पण मला खरंच एक गोष्ट कळली नाही वहिनी. तुम्ही त्या खुर्चीवर उभं राहून साफसफाई करत होता, तुमचा तोल गेला, तुम्हाला लागू नये, तुमच्या बाळाला काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला आधार दिला. तुम्हाला कुठं लागलंय का हे विचारलं, हे त्याच भावनेने. तुम्ही माझा हात का उचलला? इट वॉज सो शॉकिंग फॉर मी. का केलं तसं वहिनी तुम्ही? का केलं? मणि सर,
वडिसरी मुद्दाम किंवा ठरवून नाही केलं. ते माझ्या जवळ आलेत, मी घाबरले म्हणून मी हात उचलला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच मुद्दाम नाही केलंय. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज प्लीज. कसा विश्वास ठेवणार स्वानंदी? सगळं दिसलंय सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट. स्वानंदी जे वागली त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. अशी चूक पुन्हा होणार नाही. त्याचं परत घडलं नाही पाहिजे स्वानंदी. सॉरी. चल. हो काय करताय तुम्ही हे? हिने सुजित सरपोतदारवर हात उचललाय आणि तुम्ही तिला असाच जाऊ देताय? शालिनी बास, हे बघा, तुमचा राग माझ्या लक्षात येतोय आणि स्वानंदी असं का वागली त्यामागचं कारणही माझ्या लक्षात येत आहे. तिचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यातून तिनं हात उचलला. हो पण हे बघा, आता ह्या विषयावर मला चर्चा नकोय. हा विषय इथेच थांबवा बस. ही दीड दमडीची स्वानंदी, हिची हिंमत कशी झाली सुजितरावांवर हात उचलायची? हिची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नको तिथे, नको त्या गोष्टींमध्ये, नको त्या लोकांबरोबर नाक खुपसत असते ही. हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवाय. पण कधी आणि कसा करायचा? शिट शिट शिट. त्या स्वानंदीची हिंमत कशी झाली सुजितवर हात उचलायची? कोण समजते ही स्वतःला? काय लायकी यायची? आणि इतकं सगळं होऊन तिला शिक्षा काय? तर काहीच नाही. वाव, चांगला न्याय आहे. डोकं फिरलंय माझं. आणि सुजित गप्प बसला, काहीच बोलला नाही. चांगला गाल रंगवायला हवा होता तिचा. आयुष्यभर तिच्या लक्षात राहिलं असतं, पण नाही. फालतूपणा नुसता सगळा.